देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, अमृत महोत्सव साजरा झाला, परंतु या देशातील गरिबी, महागाई कधीच कमी झाली नाही. या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला, धर्म बुडाला. हिंदूंची देवता गाय सुद्धा आज पूर्णपणे कसायाच्या दारात गेली, खटकाच्या घरात गेली. आणि हे गाय वाचवणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नवनाथ दुधाळ यांना सहन झालं नाही आणि त्यासाठी त्यांनी समाजसेवेचं व्रत हातात घेतलं आणि गेल्या अनेक वर्षापासून ते देव, देश आणि धर्म आणि गाय वाचवण्यासाठी अखंडपणे समाजसेवा करत आहेत. असे उमेदवार सध्या धाराशिव लोकसभेतून विश्व हिंदू पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना देशासाठी काय केलं यापेक्षा समाजासाठी काय केलं हा विचार घेऊन स्वच्छ विचारधारेचा पवित्र असा पारदर्शक उमेदवार धाराशिवमधून रणांगणावर उभा आहे. आणि त्यामुळे धाराशिव लोकसभेच्या मतदारसंघातील सर्वसामान्य सर्व मतदारांनी, माता भगिनींनी, शाळकरी विद्यार्थ्यांनी, सर्व बुद्धिजीवी वर्गाने नवनाथ दुधाळ डॉक्टर साहेबांच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही सध्या धोक्यात आल्यामुळे ही वाचवण्यासाठी डॉक्टर नवनाथ दुधाळ सारखे समाजसेवकच आज आपल्याला तारू शकतील आणि त्यामुळे त्यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा या उमेदवाराला विजयी करा आणि त्यांच्याच माध्यमातून लोकसभेचा खासदार धाराशिवमधून उभारला पाहिजे, तर तुमच्या आमच्या मागण्या मान्य होतील, तुमचे आमचे प्रश्न सुटतील. अन्यथा पुन्हा एकदा आपल्याला गुलामगिरीत वावरावं लागेल. लोकशाही संपेल, संविधान संपेल आणि पुन्हा आपला देश हुकुमशाहीकडे जाईल. हे वाचवायचं असेल तर निश्चितपणे व्यवस्था नाही. नवनाथ दुधाळांच्या भाषेत सांगायचं झालं तर गाडीचा ड्रायव्हर नव्हे, तर आता आपल्याला गाडीच बदलली पाहिजे. जय गोमाता. आज या ठिकाणी मी गोशाळेमध्ये आहे आणि गाय वाचवा देश वाचवा, गायींना वाचवण्यासाठी मी धाराशिव या उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. कारण ही गोमाता वाचली पाहिजे. ही जर वाचली तर शेतकरी वाचणार आहे, शेतकरी वाचला तर समाज वाचणार आहे, आणि समाज वाचला तर आम्ही वाचणार आहेत आणि शहरं वाचणार आहेत. नाहीतर ही शहरंसुद्धा बर्बाद होणार आहेत. आणि गाईला जर नाही वाचवलं, बैलांना नाही वाचवलं, हा बैल आहे, ह्या बैलांना नाही वाचवलं तर तुमच्याकडे काही राहणार नाही आहे. म्हणून गाय वाचवा, देश वाचवा आणि शेतकरी वाचवा. कारण गाय वाचली तर त्याला जोडधंदा मिळणार, त्याला दुधाचा धंदा मिळणार आणि शेतकरी वाचू शकतो. आणि शेतामध्ये त्याला खत पण, शेण म्हणून खताचा पण वापर करता येईल. या माध्यमातून गाईला वाचवण्याची गरज आहे आणि गाय वाचली तर आम्ही वाचू शकणार आहेत. आता आमच्याकडे आता एकाही खासदारनी गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही आहे. तर तो मुद्दा मांडण्यासाठी मी लोकसभेचा फॉर्म भरत आहे. कारण गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला पाहिजे आणि त्यांनी मान्य केला पाहिजे, तरच आम्ही त्याला मान्य करू. आणि आज ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी होते, पंतप्रधान होते, पण त्या पंतप्रधान असताना त्यांनी प्रस्ताव सकाळी मांडला आणि संध्याकाळी त्यांनी परत माघारी घेतला. कारण का घेतला की तृणमूल सरकार होतं. तृणमूल सरकार आणि ममता बॅनर्जी आणि आपल्या महाराष्ट्रातले शरद पवार या लोकांनी पाठिंबा काढून घेतला असं आम्हाला राजीवभाई दीक्षितांनी सांगितलेलं होतं. त्यांचे व्हिडिओसुद्धा प्रूफ म्हणून आहेत. आणि अटल बिहारी वाजपेयींनी तो मुद्दा, माघार घेतलेला मुद्दा त्यांनी सकाळी ठेवला पार्लमेंटमध्ये आणि संध्याकाळी परत घेतला. त्यानंतर कुठल्याही पंतप्रधानांनी प्रयत्न केला नाही आणि एकाही खासदारांनी तो मुद्दा मांडलेला नाही. ह्या कुणाच्याही अजेंडामध्ये गाईचा विषय नाही आहे. आपला देश कृषीप्रधान म्हणताय तुम्ही, शेतीप्रधान देश म्हणताय. बैल वाचला पाहिजे, गाय वाचला पाहिजे. आपला नंदी कत्तलखान्याला जातो, गाय कत्तलखान्याला जाते आणि ह्या लोकांना अजून बढावा दिला जातो आहे सरकारने. सरकार मांस एक्सपोर्ट करायला एक नंबर भारत देश झाला. भारत देश एक नंबरवर नेऊन ठेवलेला आहे. म्हणून आमचं सांगणं आहे की आम्हाला यावेळेला गोमातेच्या आशीर्वादाने मी फॉर्म भरत आहे. आणि आमचे शंकराचार्य जे आहेत त्यांच्या माध्यमातून आणि विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी फॉर्म भरलेला आहे. त्या विश्वशक्ती पार्टीचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर तरुण कोठारी जे आहेत, MBBS MD आहेत. आणि त्याचे राष्ट्रीय महासचिव जे आहेत ते डॉक्टर अभय छेडाजी आहेत.
आणि आमच्या भाई राजीवजी दीक्षितांच्या माध्यमातून, त्याच्या विचाराच्या माध्यमातून, गाईला मानणाऱ्या लोकांच्या विचारातून आम्ही हे संघटन उभा केलं आहे. आणि हा मला जय गोमाता. आज या ठिकाणी मी गोशाळेमध्ये आहे आणि गाय वाचवा देश वाचवा, गायींना वाचवण्यासाठी मी धाराशिव या उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. कारण ही गोमाता वाचली पाहिजे. ही जर वाचली तर शेतकरी वाचणार आहे, शेतकरी वाचला तर समाज वाचणार आहे, आणि समाज वाचला तर आम्ही वाचणार आहेत आणि शहरं वाचणार आहेत. नाहीतर ही शहरंसुद्धा बर्बाद होणार आहेत. आणि गाईला जर नाही वाचवलं, बैलांना नाही वाचवलं, हा बैल आहे, ह्या बैलांना नाही वाचवलं तर तुमच्याकडे काही राहणार नाही आहे. म्हणून गाय वाचवा, देश वाचवा आणि शेतकरी वाचवा. कारण गाय वाचली तर त्याला जोडधंदा मिळणार, त्याला दुधाचा धंदा मिळणार आणि शेतकरी वाचू शकतो. आणि शेतामध्ये त्याला खत पण, शेण म्हणून खताचा पण वापर करता येईल. या माध्यमातून गाईला वाचवण्याची गरज आहे. आणि गाय वाचली तर आम्ही वाचू शकणार आहेत. आता आमच्याकडे आता एकाही खासदारनी गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडलेला नाही आहे. तर तो मुद्दा मांडण्यासाठी मी लोकसभेचा फॉर्म भरत आहे. कारण गाईचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला पाहिजे.